15वा पाठ बघूया. ब्राझील. ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडातील दाट लोकवस्तीचा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने या देशाचा जगात 5वा क्रमांक आहे. हे लक्षात राहू द्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणत्या देशाचा जगात 5वा क्रमांक आहे तर ब्राझीलचा आहे. हे लक्षात राहू द्या. स्थान, विस्तार व सीमा बघूया. 5°15' उत्तर ते 33°45' दक्षिण अक्षरवृत्त. ह्या अक्षरवृत्तीय विस्तारामुळे काय कळते आपल्याला का हा देश विषुववृत्ताजवळ आहे. विषुववृत्ताजवळ असल्यामुळे हवामान कसं असेल, उष्ण असेल. समोर बघूया. आणि 34°45' पश्चिम ते 73°48' पश्चिम रेखावृत्ते यांच्या दरम्यान आहे. आकृती 9 पहा. यावरून या देशाच्या सीमेवर कोणकोणते महासागर व देश आहे यांची यादी करा. हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ब्राझील या देशाच्या सीमेवर कोणकोणते महासागर व देश आहे हे आपल्याला महत्त्वाचं आहे. प्राकृतिक रचना बघूया. प्राकृतिक रचना. या देशाची प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने ॲमेझॉन नदीचे खोरे आणि ब्राझीलचे पठार असे प्रामुख्याने 2 भाग पडतात. आकृती 9 पहा. ॲमेझॉन नदीचा उगम अँडीज पर्वतात होऊन ती पूर्वेकडे वाहत जाते व अटलांटिक महासागराला मिळते. आपल्याला हे महत्त्वाचं आहे. ॲमेझॉन नदीचा उगम कुठे होतात तर अँडीज पर्वतात. हे लक्षात राहू द्या. ॲमेझॉन नदीचा उगम अँडीज पर्वतात होऊन ती पूर्वेकडे वाहत जाते व अटलांटिक महासागराला मिळते. ॲमेझॉन व तिच्या उपनद्यांनी वाहून आलेल्या गाडापासून ब्राझीलच्या उत्तर भागात विस्तीर्ण सखल मैदान तयार झाले आहे. ॲमेझॉनच्या मुखाजवळ माराजो हे गोड्या पाण्याने वेढलेले मोठे बेट तयार झाले आहे. ब्राझीलच्या पठारावरून पराना व पॅराग्वे या नद्या उगम पावतात व दक्षिणेकडे वाहतात. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या उत्तरेस गियानाचा उंचवट्याचा प्रदेश आहे. पिको दी नेब्लिना हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर असून त्यांची उंची 3014 मीटर आहे. हे शिखर लक्षात ठेवा. ब्राझीलचे पठार या देशाच्या आग्नेय भागात असून या पठाराची उंची 2000 मीटरपर्यंत आहे. पांढरी शुभ्र वाळू हे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे. हे लक्षात ठेवा. पांढरी शुभ्र वाळू हे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे. हवामान बघूया. हा देश उष्णकटिबंधात येतो. देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते. या भागात हवेचे तापमान जास्त असते. ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान 25°C इतके असते. पठारी प्रदेशात मात्र हवामान थंड असते. किनारपट्टीला समुद्र सानिध्यामुळे उन्हाळे सौम्य व आर्द्र असतात. हिवाळे कोरडे असतात. ॲमेझॉनच्या खोऱ्यात पाऊस 1800 ते 2000 मिमी पडतो तर आग्नेयेकडील किनारपट्टीला तो 1000 मिमीपर्यंत पडतो. नैसर्गिक साधनसंपत्ती बघूया. वनस्पती. भरपूर सूर्यप्रकाश आणि पुरेसा पाऊस यामुळे ॲमेझॉनच्या खोऱ्यात सदाहरित वने दृष्टीस पडतात. त्यांना सेल्वा असे म्हणतात. सेल्वा कशाला म्हणतात हे लक्षात राहू द्या. या अरण्यातील वृक्ष रुंदपर्णी व सदाहरित असतात. वृक्ष इतके घरडात असतात की त्यांना सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धा करावी लागते. त्यामुळे ही झाडे खूप उंच वाढतात. काही झाडे 90 मीटर इतकी उंच असतात. वृक्षाच्या फांद्यांनी सूर्यप्रकाश अडवल्यामुळे अरण्यात तळाशी अंधार असतो. त्यामुळे येथे परपोषी वनस्पती आढळतात. बघा इथे दिला आहे. परपोषी वनस्पती का आढळतात कारण वृक्षाच्या फांद्यांनी सूर्यप्रकाश अडवल्यामुळे अरण्यात तळाशी अंधार असतो. त्यामुळे येथे परपोषी वनस्पती आढळतात. येथील काही वृक्ष विषारी आहेत. पूर्वी येथील आदिवासी शिकार करताना अशा वृक्षांचा रस बाणाच्या टोकाला लावत. हे खोरे रबर या झाडाचे मूळ स्थान आहे. या अरण्यात रबर, मोहगणी, रोजवूड, आर्किड इत्यादी प्रकारचे वृक्ष आढळतात. येथे आर्किडचे जवळजवळ 40,000 जाती आहे. या प्रकारच्या काही झाडांना एकच मोठे फूल येते. वृक्षाचे टणक लाकूड, दलदल, रोगट हवामान, असंख्य कीटक, मजुरांची कमतरता, वाहतुकीच्या मार्गाचा अभाव यामुळे या वनांचा व्यावसायिक वापर होत नव्हता. या भागात मनुष्यवस्तीचा अभाव होता. पण या समस्येवर मात करण्यासाठी आता शासनाने रस्ते व लोहमार्ग बांधले आहे. सवाना प्रदेशात मात्र गवत हीच प्रमुख वनस्पती आहे तर किनारपट्टीवर नारळाची झाडे दृष्टीस पडतात. प्राणी व पक्षी बघूया. ॲमेझॉन खोऱ्यातील जंगल विविध प्राण्यांचे व पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. जग्वार, मुंगीभक्षक, ॲनाकोंडा, अजगर, विविध प्रकारची माकडे, रंगीबेरंगी फुलपाखरे येथे आढळतात. अनेक रंगाचे आकर्षक पोपट व गाणारे पक्षी यांनी जंगल गजबजून जाते. खनिजे बघूया. ब्राझीलमध्ये पूर्व भागात विविध प्रकारची खनिजे सापडतात. लोह, मॅग्नीज, निकेल, तांबे, बॉक्साईट, टंगस्टन, हिरे इत्यादी खनिजे येथे सापडतात. खनिजांच्या दृष्टीने झालेले अपुरे संशोधन, वाहतूक समस्या, महाग ऊर्जा यामुळे खनिज उत्पादन मोठ्या प्रमाणावर करता येत नाही. तरीसुद्धा या खनिजांना देशात वाढती मागणी आहे. म्हणून पठारी भागात खाणकाम व्यवसायाला वेग आला आहे. खनिजांच्या उपलब्धतेमुळे देशाच्या आर्थिक विकासास वेग आला आहे. व्यवसाय बघूया. शेती. या देशातील पठारी प्रदेशात लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. कॉफी, कोको, रबर, तंबाखू, कापूस, ऊस यांचे उत्पादन व्यापारी तत्वावर घेतले जाते. अननस,
मोसंबी, केळी, संत्री यांच्या मोठ्या बागा आहे. सॅओ पालो, मिनास जेरेस या राज्यामध्ये कॉफीचे उत्पादन होते. कोको हे दुसरे महत्त्वाचे पीक असून देशातील एकूण उत्पादनापैकी 95% कोकोचे उत्पादन पूर्वेकडील बहिया राज्यात होते. केळी व संत्री उत्पादनात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानानंतर या देशाचा दुसरा क्रमांक आहे. कॉफी, कोको व रबरच्या उत्पादनात हा देश जगात अग्रेसर आहे. दक्षिणेकडील सवानाच्या गवताळ प्रदेशावर लाखो गुरे व शेळ्या मेंढ्या पाळल्या जातात. त्यामुळे मांस व दूध दुभत्यांच्या पदार्थांचे उत्पादन होते. मासेमारी बघूया. अटलांटिक महासागराच्या किनारी भागात मोठ्या मोठ्या प्रमाणावर मासेमारीचा व्यवसाय चालतो. आधुनिक बोटी बांधून नव्या बाजारपेठा शोधून या व्यवसायात प्रगती करण्याचे प्रयत्न चालू आहे. लॅप्टर, शिंपले, सर्डीन, पिरान्हा या जातीचे मासे येथे सापडतात. उद्योग बघूया. ब्राझील देशात स्वयंचलित वाहने, विद्युत साहित्य, सिमेंट निर्मिती इत्यादीचे कारखाने प्रमुख शहराजवळ वसलेले आहे. त्याचप्रमाणे अन्न प्रक्रिया, साखर कारखाने, सुती रेशमी, लोकरी, कापड निर्मिती उद्योगाचा येथे विकास झाला आहे. वाहतूक व संदेशवहन बघूया. रस्ते, लोहमार्ग, हवाई मार्ग यांची जाडी पूर्व किनारपट्टीवर आढळते. कॉफीच्या मळ्यामुळे सेओ पालो शहराला जोडणारे अनेक लोहमार्ग बांधले गेले आहे. घनदाट अरण्य, खोल दऱ्या, धबधबे, नदीतील मगरी, पाणघोडे यामुळे ॲमेझॉन नदीचा जलप्रवाह जलवाहतुकीसाठी फारसा वापरता येत नव्हता. परंतु पेरू व ब्राझील देशातील शहरांना जोडणारा ट्रान्स ॲमेझॉनियन हा महामार्ग बांधल्यामुळे या भागातील दळणवळण सुलभ झाले आहे. रियो दी जानेरो ते बेलो हॉरिझॉन्टो आणि रियो दी जेनेरो ते ब्राझिलिया हे व्यापारिकदृष्ट्या महत्त्वाचे लोहमार्ग आहे. तसेच ॲमेझॉनच्या उत्तरेला नदीला समांतर असा मार्ग बांधण्याचे काम चालू आहे. व्यापार बघूया. ब्राझीलच्या निर्यातीत कृषी उत्पादनाचा मोठा वाटा आहे. कॉफी व कोको यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात करणारा ब्राझील हा जगातील प्रमुख देश आहे. याशिवाय कापूस, साखर, तंबाखू, संत्री, केळी, लोह खनिज यांची निर्यात केली जाते. हा देश यंत्रे, खनिज तेल, वंगणे, रासायनिक उत्पादने, खते, अवजड वाहने, गहू इत्यादी पदार्थ आयात करतो. या देशाचा व्यापार प्रामुख्याने अर्जेंटिना, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, सौदी अरेबिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशाशी चालतो. पर्यटन बघूया. स्वच्छ शुभ्र वाळूचा आकर्षक समुद्रकिनारा, निसर्ग सौंदर्याने नटलेली बेटे, फळबागा, ॲमेझॉन खोऱ्यातील अरण्य, विविध पक्षी पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य पर्यटक देशात येतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला महत्त्व आले आहे. ब्राझिलिया ही नवी राजधानी देखील पर्यटकांचे आकर्षक बनले आहे. लोकजीवन बघूया. लोकजीवन येथील लोकांची भाषा पोर्तुगीज आहे. धर्म ख्रिश्चन आहे. समोरची माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. पोशाखाबद्दल दिली आहे. इथून बघा. कॉफी, माते नावाचा कडक चहा ही यांची आवडती पेय आहे. कार्निवल हा येथील लोकप्रिय उत्सव आहे. हे लक्षात राहू द्या. कार्निवल हा येथील लोकप्रिय उत्सव आहे. कार्निवल हा उत्सव गोव्यामध्ये सुद्धा साजरा केला जातो. त्यावेळी चित्ररथ निघतात. तेव्हा रॉक, सांबा इत्यादी नृत्याचे व गायनाचे कार्यक्रम होतात. सॉकर हा इथला लोकप्रिय खेळ आहे. महत्त्वाची शहरे बघूया. ब्राझिलिया बघूया. ही ब्राझीलची नवी राजधानी आहे. हे एक सुनियोजित शहर असून वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. येथे शासनाची इमारत व्ही आकाराच्या कृत्रिम तलावाने वेढलेली आहे. या तलावाच्या एका काठावर राष्ट्रपती भवन आहे. ब्राझीलचे सर्वोच्च न्यायालयही येथेच आहे. सॅओ पालो हे उत्कृष्ट बंदर असून दाट लोकवस्तीचे शहर आहे. येथील बुटॅन्टन संस्थेत सर्पदंशावर गुणकारी औषध तयार करून इतर देशात पाठवले जाते. रियो डी जानेरो हे एक उत्तम बंदर असून व्यापाराचे केंद्र आहे. ब्राझीलची पूर्वीची राजधानी येथे होती. पहिली वसुंधरा परिषद 1992 साली या शहरात झाली आहे. हे लक्षात राहू द्या. पहिली वसुंधरा परिषद कोणत्या शहरात झाली तर रियो दी जानेरो ह्या शहरात झाली. हे लक्षातच राहू द्या. या ठिकाणी बघा ब्राझीलचा नकाशा दिला आहे. प्रमुख शहरा व वाहतूक मार्ग दिले आहे. इथे बघा उत्तर अटलांटिक महासागर आहे. या ठिकाणी बघा ब्राझील पूर्वेला पूर्ण पाण्याने व्यापलेला आहे. ब्राझिलिया ही राजधानी मधामध्ये आहे बघा. पश्चिमेला बोलिव्हिया देश आहे. इथे पेरू आहे. या ठिकाणी बघा रियो दी जानेरो हे सिटी महत्त्वाचे आहे. विक्टोरिया या ठिकाणी बघा अर्जेंटिना आहे. पॅराग्वे आहे. इकडे बोलिव्हिया आणि इकडे पेरू. इथे दक्षिण अटलांटिक महासागर आहे. म्हणजेच ब्राझीलला
अटलांटिक महासागराने वेढलेला आहे. पूर्व भागात अटलांटिक महासागर आहे. ब्राझीलच्या पूर्व भागात अटलांटिक महासागर आहे. तर पश्चिमेला अर्जेंटिना, पॅराग्वे, बोलिव्हिया, पेरू इत्यादी देश आहे. समोर बघूया. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरच्या काही रिकामी जागा बघूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगात रिकामी जागा क्रमांक आहे. कोणता क्रमांक आहे? 4था क्रमांक आहे. आपण बघितलं होतं पाठाच्या सुरुवातीलाच. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगात 4था क्रमांक आहे. हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. तिसरी रिकामी जागा बघा. पहिली वसुंधरा परिषद रिकामी जागा येथे झाली. कुठे झाली? रिओ दी जानेरो. हे लक्षातच राहू द्या. सॅओ पालो याचं वैशिष्ट्य काय आहे? ते एक बंदर आहे. आणि ब्राझिलियाचं वैशिष्ट्य काय आहे? तर ते एक राजधानी आहे. समोर बघूया. हे रिकामी जागासुद्धा आपल्या महत्त्वाचं नाही. ब्राझीलचा लोकप्रिय उत्सव कोणता? हा प्रश्न लक्षात राहू द्या. कारण कार्निवल हा उत्सव आपल्या गोव्यामध्ये सुद्धा साजरा केला जातो, म्हणून तुम्हाला माहिती हवं. हा एक प्रश्न लक्षात घ्या. विषुववृत्तीय वनात जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही. हे लक्षात राहू द्या. याचं कारण लक्षात राहू द्या. माराजो बेट हे लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. थँक्यू.